नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण 3 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या महाराष्ट्र सौर कृषी पंप योजनेच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले तर आता सर्वात मोठ्या अपडेटपासून आपण सुरुवात करूया. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत आतापर्यंत राज्यातील 85,963 शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे जे वाटप आहे ते करण्यात आलेले आहे. या लाभार्थ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप देण्यात आलेले आहेत आणि या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना आता दिवसा अखंडित वीज उपलब्ध होत आहे. वीज बिलाचा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकरी मंडळींचा कमी झालेला असून अनेक शेतकरी वीज बिलाच्या त्रासातून मुक्तसुद्धा झालेले आहेत. दिवसा सिंचनासाठी पुरेशी वीज जी आहे ती मिळत असल्यामुळे शेतीची सर्व कामे अधिक सोपी आणि वेळीत पूर्ण होत आहे शेतकरी मंडळींची. आता जर आपण दुसऱ्या अपडेटकडे जर लक्ष दिले तर आता ही दुसरी जी महत्त्वाची बातमी आहे ती आदिवासी शेतकऱ्यांसाठी आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने फॉरेस्ट राईट्स ॲक्ट FRA अंतर्गत प्रथमच एका लाभार्थ्याची महसूल अभिलेखांमध्ये प्राथमिक धारक म्हणून नोंद केलेली आहे. यासाठी डिजिटल व्हिलेज फॉर्म 7E आणि 12E ही नवीन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील 33,000हून अधिक आदिवासी कुटुंबांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे आणि यामध्ये शेतकरी क्रेडिट कार्ड, KCC तसेच सौर कृषी पंप योजना यांचाही समावेश आहे. ओके, आता जर आपण नंतरची जर ऑर्डर बघितली तर आता जी नवीन निविदा आहे, ओके, आता ही आर्थिक अपडेट आहे. नवीन निविदा आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत 2,421.44 कोटींची नवीन निविदा ही जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि या निविदेची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2026 आहे आणि या निविदेमध्ये 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे ऑफ ग्रीड DC सौर कृषी पंप बसवण्याचा जो समावेश आहे तो करण्यात आलेला आहे. तसेच शक्ती पंप्स याबद्दल जर सांगायचं झालं तर शक्ती पंप्सला 356 कोटींचा ऑर्डर मिळालेली आहे. MSEDCL कडून शक्ती पंप्स इंडिया कंपनीला 15,000 ऑफ ग्रीड सौर कृषी पंप पुरवण्याचा 354 कोटींचा मोठा ऑर्डर देण्यात आलेला आहे आणि यामुळे राज्यात सौर पंप बसवण्याच्या कामाला आणखीन वेग मिळण्याची शक्यता आहे. तसेच क्रॉम्प्टन ग्रीव्जला 65 कोटींचा ऑर्डर मिळालेला आहे. क्रॉम्प्टन ग्रीव्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीलाही 3,000 सौर कृषी पंप पुरवण्याचा 65 कोटींचा ऑर्डर मिळालेला आहे. विशेष म्हणजे हे काम 60 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. तसेच ज्युपिटर इंटरनॅशनल कंपनीला देखील 5,000 सौर कृषी पंप पुरवण्यासाठी 108 कोटींचा ऑर्डर देण्यात आलेला आहे आणि हा जो ऑर्डर आहे तो देखील MSEDCL मार्फत देण्यात आलेला असून राज्यातील सौर पंप वितरणाला यामुळे आणखीन जास्त गती मिळणार आहे. तर शेतकरी मंडळींनो, ही होती 3 ऑगस्ट 2026 पर्यंतची महाराष्ट्र सौर कृषी पंप योजनेची सर्व महत्त्वाची आणि ताजे अपडेट्स. अशाच नवीन शासकीय योजना, शेतकरी आणि शेती संबंधित ताज्या बातम्यांसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या बढी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.